Yeah, bring it on, baby. Yeah, bring it on, baby. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. त्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकताय सिम्पली अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमध्ये जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून फील्ड कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर मोन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याची थोडीशी साईज वाढून इथं आपल्याला परत एकदा इमेज आहे तो ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचा आहे. तर सेट करून घेतल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 1.6 सेकंदच्या बीटमार्कपर्यंत येऊन इथं आपल्याला इमेज लेअरला क्लिक करून इथं आपल्याला त्याच्याच खाली इथं आपल्याला कट करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावर एकदा क्लिक करायचं. म्हणजे अशा प्रकारे इथं जिथं जिथं तुम्हाला बीटमार्क दिसून येत आहे तिथं आपल्याला कट करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे सिम्पली अशा प्रकारे शेवटच्या बीटमार्कपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे हे जे कट आहेत ते मारत घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. तर सिम्पली हा शेवटचा कट झाला आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपण कट मारलेले आहेत. आता या इमेज लेअरला प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत. त्यातली फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर आणि फोर्थ लेअर हे आपले 4ही मेन इफेक्ट आहेत. सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट लेअरची इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला यायचं आहे. मेन प्रोजेक्टला आल्यानंतर पहिल्या लेअरला फक्त इथं आपल्याला 2 इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर दिसून आल्यानंतर सिम्पली सेकंड नंबरचा इमेज लेअर आहे अशा प्रकारे जो लॉंग इमेज आहे तो सिम्पली सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफर ऑप्शनवर क्लिक करून याची जी रोटेट आहे ते आपल्याला -90 डिग्री म्हणजे फक्त 90 डिग्रीपर्यंत रोटेट करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. तर इमेज सेट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, एक इमेज मध्ये सोडून लगेच तिसरा म्हणजेच आपल्याला कितीपासून चालू होणार 6.8 सेकंदाच्या बीटमार्कपासून चालू होणारा या इमेज लेअरला आपल्याला -90 पर्यंत रोटेट करून घ्यायचा आहे. -90 पर्यंत रोटेट करून घेतल्यानंतर आपल्याला ती अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे बघू शकताय. सिम्पली इमेज सेट झाल्यानंतर परत तिथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि इथून जो सेकंड नंबरचा इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तो कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे, 1.19 सेकंदाच्या लॉंग इमेज लेअरला सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 3.21 सेकंदाच्या लॉंग इमेज लेअरला इथं आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली हा जो इफेक्ट आहे 10.8 पर्यंतच हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि इथून जो थर्ड नंबरचा इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तर कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 8 सेकंदाच्या बीटमार्कवर म्हणजेच 8.4 सेकंदाच्या बीटमार्कवर इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. तर पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि फोर्थ नंबरला जो इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तर कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला जे स्मॉल लेअर इफेक्ट आहेत म्हणजेच इमेज आहेत, जे स्मॉल लेअर इमेज आहेत त्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली ज्या स्मॉल लेअर इमेज आहेत अशा प्रकारे ज्या मध्ये इमेज आहेत त्या इमेज लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करणार आहोत. तर अशा प्रकारे बघू शकताय
की आपण ह्या ज्या लेअरला आहे तो अशा प्रकारे इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे याचं युनिकनेस आहे ते युनिक असं दिसून येणार आहे, म्हणजे कॉम्बिनेशन आहे ते युनिक असं दिसून येणार आहे. तर सिम्पली हा इफेक्ट पेस्ट झालेला आहे. तर मधील जे स्मॉल लेअर आहेत त्याला इफेक्ट दिला, त्यानंतर यामधील 13.5 म्हणजे शेवटच्या लेअरलाही हाच इफेक्ट इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. तर सिम्पली परत एकदा बॅक निघून शेकी प्रिसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात वरती ब्लिंक1 नावाची तुम्हाला लेअर दिसून येते. सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या लेअरवर क्लिक करून इथं आपल्याला मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि सिम्पली सेकंड नंबरच्या म्हणजेच 8.4 या सेकंदाच्या बीटमार्कवरून इथं आपल्याला कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे आणि या लेअरची लेंथ आहे ती आपल्याला शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहे. तर वाढवून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रिसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि 5th नंबरला स्पेशल 4 लेअर इफेक्ट दिलेला आहे. तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी या 4 लेअर समोरील 4 लेअर लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 4 लेअर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मेन प्रोजेक्टला यायचं आणि स्टार्टिंगपासून परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 4 लेअर करून घ्यायचे आहेत. आता इथं पेस्ट 4 लेअर झाल्यानंतर परत एकदा यासमोरील 4 लेअर लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेवटच्या बीटमार्कवर यायचं आणि शेवटच्या बीटमार्कवर आल्यानंतर आत्ता ज्या आपण 4 लेअर सिलेक्ट केला आहे त्याच्याच खाली एक ऑप्शन दिसतोय, या लेअरची एकसाथ लेंथ वाढवायचा, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्याबरोबरच बघू शकताय पूर्ण स्टेटसला आहे तो 4 लेअर इफेक्ट अप्लाय झालेला आहे. तर अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरचा PNG आपल्याला इमोजी PNG ॲड करून याची जी साईज आहे ती थोडीशी वाढवून इथं आपल्याला तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.